याचा अर्थ समजून घेतला काय आहे. ऑब्जेक्शन म्हणजे काय. आता मला सांगा, तुम्ही क्रिकेट बघत असता सगळेजण. आता क्रिकेट मला सांगा, एखादा समजा बॉलर आहे, बॉलरने समजा बॉल टाकलेला आहे, एलबीडब्ल्यू समजा त्या बॅट्समन जो आहे त्याच्या पायावर लागलेला आहे. समजा एखाद्या समजा अंपायर जो असतो त्याने आउट नाही दिलं तर बॉलर काय करत असतो, ऑब्जेक्शन देत असतो ना, अपील करत असतो ना, अपील म्हणजे ते ऑब्जेक्शन असतं. ऑब्जेक्शन म्हणजे काय की याच्यावर ऑब्जेक्शन आहे माझं, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मला मान्य नाही, काहीतरी माझं ऑब्जेक्शन आहे, माझं एनी ऑब्जेक्शन. तसं त्या डार्विनची जी थेरी होती त्याच्यावर काय केलं, काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. आता ही थेरी लवकर ही थेरी जी असते का, ही जगामध्ये सर्व मान्य आहे. दिस थेरी वॉज वाइडली ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. डार्विनची थेरी सर्व मान्य आहे, सगळ्या जगाला मान्य आहे. पण काही असे त्या ठिकाणी असतात की त्यांना थोडंसं ऑब्जेक्शन असतात. मग आता ते ऑब्जेक्शन कोणते आहेत आपण त्या ठिकाणी पाहिलेलं बघा. त्याला सगळ्यात महत्त्वाचं आता आपण हेडलाईन दिली बघा, डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. एकदम रिलॅक्स करून द्यायचं काय नाही, पण ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिला पॉईंट सांगला होता की डार्विन हॅड सिलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. चला लवकर. बघा लक्ष द्या, जो डार्विन आहे, जो डार्विन आहे त्या डार्विनने काय बघा, इन्युमरेबल म्हणजे असं असंख्य काही सॅम्पल गोळा केले होते. मग आता हे जे सॅम्पल आहेत आले सगळे, आता बस बस लवकर आणखी खाली आता पूर्ण गेलं लवकर. आता करायचं लक्ष पुढं वेळेवेळे चालला. डार्विनने असंख्य प्राणी वनस्पती यांचे काही सॅम्पल गोळा केले होते. कुणी? डार्विनने. Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and on the basis of observations of those specimens, म्हणजे काय, जे समजा वनस्पतीचे सॅम्पल, प्राण्याचे सॅम्पल, नमुने गोळा केले आणि त्याचं ऑब्झर्वेशन केले, त्याचं निरीक्षण केले आणि निरीक्षण केल्याच्या नंतर त्याने काय केले, एक थेरी मांडलेली आहे. त्या थेरीचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नॅचरल थेरी जी आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण नॅचरल थेरी. नॅचरल थेरी जी आहे ना, नॅचरल म्हणजे सिलेक्शन जे आहे, नॅचरल थेरी ऑफ सिलेक्शन. आणि त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं, त्याचा जो काही प्रिसेस आहे, मुख्य हेतू जो आहे किंवा जो समजा सांगण्याचा हेतू आहे त्याचा असा आहे बघा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे लक्ष द्या, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, जो सक्षम आहे तोच या वातावरणामध्ये टिकणार आहे. आता मला सांगा, जंगलामध्ये कुठं पण समजा एखाद्या ठिकाणी तिथं जे प्राणी असतात, जे एकदम सक्षम असतात, बक्कम असतात, तेच त्या ठिकाणी राहत असतात. जे कमपोट आहे त्यांना कोणतरी मारत असते. समजा आता डिअर आहे, डिअरला काय जर त्याची शिकार करणारे किंवा लॉयन आहे, ते सगळे शिकार त्यांचे करणारे, ते छोटे त्या ठिकाणी कमपोट आहे ते. मग हा काय मला लक्ष द्या, डार्विन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सक्षम तोच टिकेल. मग आता आपल्या सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये, आपल्याकडे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये जो सक्षम आहे, जो अभ्यास करणारे, जो मेहनत घेणारे, ते त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकणारे, बाकी सगळे पोहोचणारे. त्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी गोष्टीकडे आपलं लक्ष बारीक पाहिजे. जर स्पर्धेमध्ये टिकायचे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे आणि प्रश्न आपल्याला पडले पाहिजे की असं का. तर याच्यामध्ये काय केलं बघा, डार्विनने अशा असंख्य नमुने गोळा केले आणि त्याच्यावर एक थेरी दिली, नॅचरल सिलेक्शनची थेरी, आणि त्याला हे सांगायचे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे सक्षम तोच टिकेल. आणि मग त्याने सांगितले बघा की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. तुम्हाला दिलेच नाही बाकी दिले ना, काय सांगा ते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. बरोबर आहे का वाक्य बघा सर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. कोण सांगतो, सजीव मोठ्या प्रमाणात प्रजनन करतात आणि प्रजनन केल्यामुळे त्यांची संख्या खूप जास्त वाढत असते. चला बरोबर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. बरेच वेळेस सांगितले, सिंपल आहे सगळं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. लिव्हिंग ऑर्गॅनिझम
लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically हा जवळचा घ्यायचं नाही. एवढं सांगितलं. चला बरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically काय त्यात बघा शब्द किती तीन असेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically बर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically सगळे सांगा लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically. ओके तर ह्या गोष्टी आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. बरं चला आता काही ऑब्जेक्शन्स आहेत. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. कसं आहे नॅचरल सिलेक्शन is not only the factor responsible for evolution. बघा पहिलं ऑब्जेक्शन हे आहे. मग आता पहिलं ऑब्जेक्शन हे आहे काय प्रकारे लक्ष द्या की फक्त आणि फक्त नैसर्गिक निवड शब्दाला लक्ष द्या. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड. निसर्गाने निवडलेले सगळे सजीव जे जिवंत आहेत ते सगळे निसर्गाने निवडलेले आहेत. म्हणजे त्यांना तिने चॉईस केले. मग फक्त तेच सजीव किंवा फक्त नैसर्गिक निवड ही एकमेव इव्हॉल्युशन म्हणजे त्या ठिकाणी असते बघा उत्क्रांती. मग आता उत्क्रांती म्हणजे असते टप्प्याटप्प्याने हळूहळू होणारे बदल. म्हणजे उत्क्रांतीसाठी फक्त आणि फक्त नैसर्गिक निवड कारणीभूत नाही. हे झालं त्या ठिकाणी पहिलं ऑब्जेक्शन. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. तर बालो बघा 2 मिनिटं वाचा आलं पाहिजे सगळ्यांना महत्वाचं आहे. नॅचरल सिलेक्शन इज नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. उत्क्रांतीसाठी नैसर्गिक निवड हा एकमेव घटक कारणीभूत नाही. Natural selection is not only the factor responsible for evolution. लगेच पाठवते. Yes, very good छान. मला पाहिजे तयारी केलं आपल्याला येणार नाही त्यावर नाही. Natural selection is not only the factor natural selection is not only the factor responsible for evolution. Very good chapter. natural selection is not only Factor for evolution. Very good chapter. natural selection is not only factor responsible और evolution. Very good chapter. तयारी केल्या जाईल ना बरोबर. Natural selection is not only the strong factor responsible for evolution. Another. natural selection is not only the factor Responsible for evolution. Very good chapter. natural selection is not only the factor Okay. Natural selection is not only the factor responsible for evolution. मला लोक सगळ्यांना पाहिजे सिंपल आहे natural selection is not only the factor Natural selection is not only the factor responsible for evolution. तर तुम्ही म्हणा not only the factor responsible for natural evolution. तर आपण बघा there is no Darwin did not mention any